महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रथा परंपरा आहेत। यातल्या काही परंपरा आपल्याला विचित्र वाटू शकतात। अशीच एक परंपरा साताऱ्यातल्या खंडाळा तालुक्यात बघायला मिळते, जिथे दोन गावातल्या महिला एकमेकींना शिव्या देतात। महिलांची ही गर्दी आरची किंवा परशाला पाहण्यासाठी नाही, ही गर्दी रजनीकांतचा पिक्चरही बघायला जमलेली नाही। ही गर्दी कुठल्याही मोर्चासाठीही आलेली नाही। मग तुम्हाला प्रश्न पडेल की ही इतकी गर्दी कशाला? तर मग ऐका, ही गर्दी जमलीये एकमेकींना शिव्या द्यायला। आश्चर्य वाटायचं काहीच कारण नाही, कारण हेच खरं कारण आहे या गर्दीमागचं। गर्दी इतकी की तिला आवरण्यासाठी पोलीस बंदोबस्त लावावा लागलाय। हा प्रकार नेमका आहे तरी काय असा प्रश्न तुम्हाला पडेल। मग तेही ऐका। नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी बोरीगावच्या ओढ्याच्या दोन्ही बाजूला गावातल्या महिला जमतात आणि एकमेकींना खचून शिव्या द्यायला सुरुवात करतात। या प्रथेला बोरीचा बार असं नाव ठेवण्यात आलंय। ही प्रथा सुरू होण्यामागचं कारणही अजब आहे। ते कारण आपण इथल्या एका महिलेकडूनच ऐकूया। ही प्रथा खूप जुनी आहे की असं म्हणजे परंपरेनुसार म्हणतात की दोन महिला होत्या, एक ह्या गावची महिला एक त्या गावची महिला। ह्या दोन्ही महिलांमध्ये भांडणं झाली वड्यामध्ये काम करताना। ते काम करत असताना धुणं धुत असताना दोघींची भांडणं झाली आणि दोघी पडून पाण्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। ही अशी श्रद्धा आहे महिलांची आणि त्याप्रमाणे हे जुना परंपरेनुसार ते भरवतच आलेत। या प्रथेदरम्यान समोरच्या महिलांमधून एखादीला आपल्या गटात ओढून आणलं तर तिचा साडी चोळी देऊन सन्मान केला जातो। मात्र असं होणं हे ती महिला ज्या गावची असेल त्या गावासाठी अपमानकारक मानलं जातं। त्यामुळे या प्रथेमुळे महिलांमध्ये संवाद होण्याऐवजी वादच होण्याची शक्यता जास्त। मात्र समाज प्रबोधनामुळे आणि कडक पोलीस बंदोबस्तामुळे दोन्ही गावातली कटुता कमी होऊन ही प्रथा आनंद साजरा करायचं एक माध्यम बनली आहे। सचिन जाधव, जय महाराष्ट्र न्यूज, सातारा।